धन धान्य देई ही काळी आई धन धान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. शेती हा आपल्या देशाचा प्रधान व्यवसाय मानला जातो. शेती उत्पादनावर देशाची अर्थव्यवस्था आधारित असली तरी शेती उत्पादनातील वाढ घट ही विविध नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीला असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये शेती पिकाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांवर अविरतपणे प्रयोग आणि संशोधन सुरू असतं. पाणी हा शेतीसाठी एक महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लहरी म्हणून गणल्या गेलेल्या पावसामुळे पर्जन्यमानामध्ये घट झाली आणि पर्यायानं शेतीसाठी कमी पाणी उपलब्ध झालं. या पाणी समस्येवर उपाय शोधून काढण्यासाठी कृषी विद्यापीठामध्ये सातत्यानं संशोधन सुरू आहे. शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये भरपूर उत्पन्न आणि आर्थिक विकास मिळवण्यासाठी बरेचसे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. त्याच्यामध्ये बियाण्यांचा वापर, चांगले वाणांचा निवड, चांगले कीटकनाशकांचा वापर, चांगल्या मशागतीसाठी चांगले अवजारे वापरणे आणि तसेच आर्थिक भाव मिळवणे हे सगळे व्यवस्थापन शेतीमध्ये असतात. पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही हे एक नैसर्गिक सत्य आहे. म्हणूनच शेती उत्पादन वाढीसाठी पाणी व्यवस्थापन हे महत्त्वाचं ठरतं. पाणी व्यवस्थापन हा विषय थोडासा वेगळा आहे, कारण की पाणी ही एक नैसर्गिक संपत्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की पाणी हे तयार करता येत नाही. म्हणून जे काही उपलब्ध पाणी आहे त्याचंच नियोजन करणे म्हणजे पाणी व्यवस्थापन करणे. मागील काही वर्षांमध्ये पावसाचं प्रमाण घटलं आहे. मात्र शेतीसाठी कमी पाणी मिळण्यामागे आणखीही काही घटक आहेत. ही नैसर्गिक जलसंपत्ती जी आहे त्याचा वापर मानवीय गरज भागवण्यासाठी, शेतीसाठी, त्याचबरोबर औद्योगिकीच्या गरजासाठी पाण्याचा वापर केला जातो. तर आपण जर मागच्या काही वर्षांचं जर पाहिलं तर औद्योगिकीकरणाचा विकास व त्याची वाटचाल झपाट्याने पुढे जात आहे. लोकसंख्या सुद्धा काही पटीने आता पुढे जात आहे. त्यासाठी शेतीसाठी जो काही उपलब्ध पाण्याचा वाटा आहे तो हळूहळू कमी होत चालला आहे. आजच्या 30-40 वर्षापूर्वी शेतीसाठी जवळपास 60 ते 65% पर्यंत हा वाटा होता, पण आता हा वाटा हळूहळू कमी होत साधारणतः 52% पर्यंत आलेला आहे. तर औद्योगिकीकरण करणं पण गरजेचं आहे. एकीकडे आपला लोकसंख्या पण वाढत चालली आहे. आपणाला सगळ्यांनाच माहीत असेल की मागच्या 3-4 वर्षापासून पावसाचा लहरीपणा जो आहे आपल्याला त्याचा अनुभव येत आहे. यावर्षी सुद्धा जूनमध्ये सरासरी जो येणारा पाऊस आहे तो जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता दाखल झालेला आहे. महाराष्ट्राला धरणांचं राज्य म्हटलं जातं. असं असलं तरी राज्यभरातील कृषी क्षेत्रासाठी ते पाणी आजही अपुरं आहे. शेतकरी बंधूंनो, आपण आता हे समजलं की शेतीमध्ये उपलब्ध पाणी दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे आणि त्याच उपलब्ध पाण्यामध्ये एकीकडे आपल्याला अन्नधान्याचं उत्पादन वाढवायचं आहे आणि पाणी सुद्धा काटकसरीने त्याचा कार्यक्षम वापर करायचा आहे. यासाठी प्रचलित ज्या पाणी पद्धती आहे त्याचा वापर सोडून आपल्याला ठिबक सिंचनाकडे वळायला पाहिजे. की ज्या ठिकाणी कालव्याचा वापर आहे किंवा ज्या ठिकाणी लाभ क्षेत्रामध्ये पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे. सर्वसामान्यांना हे माहीत आहे की ठिबक सिंचन ही एक कार्यक्षम पद्धत आहे आणि हिच्या वापराने साधारणतः 50% पाण्याची बचत होते. ह्याचा अर्थ असा आहे की ही पद्धत जर सर्वसाधारण वापरली गेली तर हे क्षेत्र जे आहे 70 लाख हेक्टर क्षेत्र हे दुपटीने वाढू शकतं. म्हणजे आपलं जे राज्य आहे ते पूर्णपणे सिंचनाखाली सुद्धा येऊ शकतं. तर या ठिकाणी ठिबक सिंचनाचं अत्यंत महत्त्व आहे. ही पद्धत
पाणी व्यवस्थापनामध्ये सर्वश्रेष्ठ पद्धत आहे. आणि आता शेतकरी बंधूंनो, अशी वेळ आलेली आहे की प्रचलित पाटपाणी पद्धतीचा वापर कमी करून ठिबक सिंचनाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती करणे हे अत्यंत गरजेचे आहे. समस्या ही शोधाची जननी मानली जाते. मर्यादित पाण्याच्या परिपूर्ण वापरासाठीच आधुनिक सिंचन पद्धती आकाराला आली. ठिबक सिंचन ही एक अशी पद्धत आहे की त्यामध्ये जमीन, हवामान, पीक आणि उपलब्ध पाणी या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून पिकाला लागणारे पाणी बंद नळ्यामार्फत तोट्यांद्वारे मुळांच्या कार्यक्षम कक्षेमध्ये पोहोचवलं जातं. यालाच आपण थेंब थेंब पाणी पद्धती किंवा ठिबक सिंचन म्हणतो. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी त्या पद्धतीची शास्त्राधारित परिपूर्ण माहिती घेणं महत्त्वाचं असतं. ठिबक सिंचनाचा सगळ्यात पहिला फायदा आहे की पाण्याचा कार्यक्षम वापर. प्रचलित पाटपाणी पद्धतीमध्ये जेव्हा पाणी कालव्यातून वाहतं त्या ठिकाणी 30 ते 35% जे पाणी आहे ते खोलवर झिरपून जातं. त्याचा अपव्यय त्या ठिकाणी होतो. म्हणजे जेवढं पाणी पिकास लागणार आहे त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी पाणी त्या ठिकाणी पोहोचतं आणि पिकाला पूर्ण पाणी देण्यासाठी आपल्याला दुप्पट ते तिप्पट पाणी द्यावं लागतं. ठिबक सिंचनामध्ये हाच पाण्याचा प्रवाह बंद नळ्यांमार्फत होतो, ज्याच्यामुळे त्याचं बाष्पीभवन किंवा खोलवर पाझरणारं जे पाणी आहे त्याची बचत होते. कोणत्याही नवीन पद्धतीचा स्वीकार करताना त्यातून होणारे फायदे जाणून घेणं हा मनुष्य स्वभाव आहे. दुसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की पाटपाणी पद्धतीमध्ये आपण एका वेळेस जे पाणी देतो ते खोलवर मुरून जातं. ठिबक सिंचन पद्धतीचा वैशिष्ट्य असं आहे की ठिबकच्या तोटीतून जे पाण्याचा प्रवाह असतो तो मातीमध्ये पाणी जिरण्याच्या वेगापेक्षा कमी असतो. म्हणून आपली जमीन ही नेहमीच वापसा स्थितीमध्ये असते आणि आपली जमीन जेव्हा वापसा स्थितीमध्ये असते त्या ठिकाणी जमिनीमध्ये हवा आणि पाणी ह्याचे योग्य संतुलन राहते. आणि जेव्हा पाणी आणि हवा याचे योग्य संतुलन राहते तेव्हा मित्रांनो जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची वाढ खूप चांगली होते आणि हे सूक्ष्म जीवाणू पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी फार महत्त्वाचे असतात. जमीन नेहमी वापसावर असते, पिकाला कधीच पाण्याचा ताण पडत नाही आणि त्यामुळे त्याच्या उत्पादकतामध्ये भर होते. साधारणतः महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी मागच्या 20 वर्षापासून ठिबक सिंचनाचे विविध पिकांवरती प्रयोग झालेले आहेत. त्यामध्ये ऊस, डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला, कांदा, लसूण इतर सर्व पिकांवरती जे ठिबक सिंचनाचे जे निष्कर्ष आहेत त्याच्यावरून आपल्याला असं जाणवतं की ठिबक सिंचन वापरल्याने साधारणतः 15 ते 25% उत्पादकतामध्ये वाढ होते. कृषी समृद्धीची गुरु किल्ली SRT सगुणा राईस टेक्नॉलॉजी, सगुणा बाग तंत्रज्ञान. काय आहे बरं हे तंत्रज्ञान? आमची माती आमची माणसं. कृषी समृद्धीची गुरु किल्ली. शेती क्षेत्रात आलंय नवतंत्र, घडलाय नवा चमत्कार. 4 वर्ष जमिनीची कोणतीच नांगरट न करताच भरघोस उत्पादन देणारी घेतलेत विविध पिकं. हे गादीवाफे आपण 2011 साली केले. त्याच्यानंतर ह्या शेतामध्ये आम्ही नांगर घातलेला नाही, पॉवर टिलर घातलेला नाही, कुळव चालवलेलं नाही, कोळपं चालवलेलं नाही, काहीच नाही. भाताचं एकरी 2000 किलो इतकं विक्रमी उत्पादन घेतलं याच जमिनीतून. हा चमत्कार नाही तर हे आहे वास्तव. SRT सगुणा राईस टेक्नॉलॉजी, सगुणा बाग तंत्रज्ञान. काय आहे बरं हे तंत्रज्ञान? कर्जत तालुक्यातील नेरळ येथील चंद्रशेखर भडसावळे यांनी SRTच्या माध्यमातून हे करून दाखवलंय. नमस्कार मंडळी. असं आहे की भात शेतीमध्ये पुन्हा आपल्याला मोठी उमेद आणि आशा आपल्याला आलेली आहे की भात शेतीमध्ये ह्या SRT तंत्राच्या साह्याने भात शेती आता आपलं एकदम सोपं झालं. सोपं म्हणजे काय काय झालं की सगळ्यात महत्त्वाचं चिखलामध्ये काम करायचं
चिखळणी करायची, उखळणी करायची, त्याच्यानंतर रोप खणायचं, लावणी करायची आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्यासाठी पावसाची वाट बघायची किंवा माणसांची वाट बघायची. हे आता आपलं सगळं संपलं. हे काहीही न करता म्हणजे काय की उखळणी, चिखळणी, लावणी या गोष्टी न करता आता आपल्याला उत्तम प्रकारची भातशेती करता येणं शक्य आहे. कसं दिसतंय तुम्हाला हे शेत? तर SRT पद्धतीमध्ये प्रथम आपण ज्या जमिनीमध्ये SRT लागवड करणार आहे त्या तिची नांगरट करून घेतली जाते. नांगरट करून घेतल्यानंतर 2 सरी पाडल्या की त्याच्यामधला जो वाफा तयार होतो, गादी वाफा, तो व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचा. त्या रेझरला 136 ते ऍडजस्ट करायचे 136 सेंटीमीटरवर. ह्या पावसाचं जर आगमन झालं तर त्यात ते जर वाफे भिजले तर त्यामध्ये असलेली सर्व गवताची बीजे अंकुरतात आणि गवत फुटून वर येतं. आणि अशा प्रकारे जे तण नंतर आपल्याला भात पिकात त्रास देणार आहे त्याचं अगोदरच नियोजन करणं आपल्याला सोपं जातं. आपण काय करतो की जी बीज प्रक्रिया आहे ती बीज प्रक्रिया करून घ्यायचं आणि बियाणं साधारणतः याला 1 एकरसाठी 8 किलो बियाणं पुरेसं होतं. तो बियाण्याचा खर्च या SRT मध्ये वाचतो. फक्त 8 किलोमध्ये आपले हे 1 एकरची लागवड होते. आणि म्हणून हे कुठल्याही शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या हे सहज करता येण्याजोगे तंत्रज्ञान आहे. 4 वर्ष या जमिनीची मशागत केली नसली तरीही अगदी काल परवा नांगरल्याप्रमाणेच ही जमीन अगदी भुसभुशीत आहे. तर हे तुम्हाला गादी वाफे दिसत आहेत का? हे जे गादी वाफे आहेत हे गादी वाफे आपण एकदाच करायचे. भडसावळे यांनी पिकांची मुळं जमिनीतच ठेवून जमिनीची कर्बधारण शक्ती वाढवली. पुनर्लागवड, लावणी हे न करताच SRT तंत्रानं भातशेती केली. ह्याच्यामध्ये एक सारखेपणा आहे. या टोकापासून तर शेताच्या चारही बाजूला शेतामध्ये रोपं सगळी सारखी दिसत आहेत. ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आपल्या ह्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा आता भरपूर आहे आणि तो सगळ्याभर सारखा विखरला गेलेला आहे. हे जे सेंद्रिय कर्ब आहे कशापासून तयार होतं तर मेलेले प्राणी आणि मेलेल्या वनस्पतींचे जे अवशेष आहेत ते कुजतात. कुजल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला म्हणायचं सेंद्रिय कर्ब. हा सेंद्रिय कर्ब जो आहे हा आपल्या जमिनीमध्ये किमान 1% पाहिजे. आज अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी युरियासारखी महागडी खतं घेतात. पिकांना युरिया फोकून देतात. या चुकीच्या पद्धतीनं खत दिल्यानं खत हे पाण्याबरोबर वाहून जातं आणि शेतकऱ्यांचा खर्च वाया जातो. जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतो त्यावेळेला ज्याला आपण जेव्हा रोप करतो रोपाला किमान एकदा तरी खत टाकतो. ते खत आपण असं फोकून टाकतो आणि फोकून जे टाकणारं खत आहे त्यातलं बऱ्याच प्रमाणात खत वाहून जातं. पाण्याबरोबर वाहून जाणारं युरिया वाचवण्यासाठी आज प्रक्रियायुक्त नीम कोटेड युरिया शेतकऱ्यांच्या हाती दिलंय RCFनं. आता असं आहे की आपली RCF कंपनी जी आहे त्यांनी आता जो सगळा युरिया तयार केलेला आहे त्याला फार महत्वाची गोष्ट केली आहे. माहितीये का तुम्हाला? त्याला लिंबोळीचं तेल लावलेलं आहे. हे लिंबोळीचं तेल लावल्याने फायदा काय होतो माहितीये का तुम्हाला? की ते जे खत आहे ते पटकन पाण्याने विरघळत नाही. म्हणजे ते सुद्धा विचार करतायत. जसं RCF कंपनी विचार करते तसं तुम्ही सुद्धा त्यांना योग्य साथ आपल्या देशालाही साथ दिली पाहिजे. पर्यावरणाला पूरक असं काम करायला पाहिजे. म्हणजे काय की एवढा चांगला युरिया जे देतात तेव्हा तो नुसता असा फेकायचा नाही, तो जमिनीच्या पोटात गेला पाहिजे. म्हणून कोकण कृषी विद्यापीठाने अशा प्रकारच्या युरियापासून नीम कोटेड युरियापासून युरिया ब्रिकेट तयार केलेली आहे. युरिया ब्रिकेट्सचा वापर करून शेतकरी खतांचा अवाजवी वापर टाळू शकतात. हे शेत तुम्हाला एवढं हिरवगार छान का दिसतंय चांगलं? कारण याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण विपुल आहे. खतं देण्याच्या पारंपरिक पद्धतीत बदल केल्यानं गांडुळासारख्या सजीवांचा वावर आज त्यांच्या जमिनीत आहे. आपल्याला काय सांगतात? शेणखत टाका, कंपोस्ट टाका, गांडूळ खत टाका. हे सगळे सेंद्रिय कर्बाचे प्रकार आहेत. गांडुळांची पिलं आता ह्या दिवसामध्ये भाताच्या शेतामध्ये दिसणं
ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण गांडूळ त्यांची जी घरं आहेत ती आपण आता डिस्टर्ब करत नाही, कारण जमीन आपण नांगरत नाही. दुसरी गोष्ट अशी की अगोदरच्या पिकाची मुळं आपण जमिनीमध्ये ठेवल्यामुळे ते मुळांचं खाद्य गांडुळांसाठी तयार होतं. आणि अशा प्रकारे ही जी पोकळ जमीन आहे त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी हे आतमध्ये जातं. आतमध्ये गेल्यामुळे गांडुळांना तिथे राहणं हे सहज शक्य होतं. भडसावळ्यांनी सांगितल्याप्रमाणे जमिनीत 1% अधिक कर्ब असला पाहिजे आणि हा कर्ब नसेल तर तो वाढवला पाहिजे. सेंद्रिय कर्ब कुठून होतो? ह्या गवताला मुळं आहेत, त्याला खोड आहे, त्याला पानं आणि फांद्या आहेत. याच्यामध्ये सगळ्यात मजबूत काय आहे? मुळं आहेत की नाही? तर ही जी मुळं आहेत ही लिग्निन नावाच्या वस्तूपासून तयार झाली आहे आणि हा वरचा भाग आहे हा सेल्युलोज पासून तयार झालेला आहे. ही मुळं जास्त चिवट आहेत, मजबूत आहेत, पण हे जर मी असं तोडायला गेलो तर सहज तुटतंय. सहज तुटलं की नाही? हे सेल्युलोज आहे, हे लिग्निन आहे. हे जमिनीमध्ये राहिलं पाहिजे. आपण काय करतो? ते नांगरतो, उचलून बांधाच्या काठावर नेतो आणि पेटवून देतो, किंवा ते नांगरल्यावर त्याच्यावर सूर्यप्रकाश पडतो, सूर्यप्रकाशाने ते करपून जातं. अशा सेंद्रिय कर्बाचा काही उपयोग नाही. जे सेंद्रिय कर्ब जमिनीमध्येच राहील म्हणजे मूळ आणि ते सुद्धा लिग्निन, जेव्हा असं शेअर राहतं, असा सेंद्रिय कर्ब जेव्हा 1% जास्त असेल त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे खत जरी दिलं नाही किंवा द्यायला उशीर जरी झाला तरी सुद्धा आपलं शेत चांगलं दिसतं. त्यासाठी आवश्यक आहे माती परीक्षण. माती परीक्षण केलं तरच आपल्या जमिनीत कर्बाचं प्रमाण किती आहे हे आपल्याला कळू शकेल. तुम्ही माती परीक्षण जर करत असाल तर त्या माती परीक्षणाच्या रिपोर्टमध्ये जरूर हे बघा की त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीत किती आहे. आणि नसेल माती परीक्षण केलं तर आता मात्र नक्की करा. का? तर आपल्याला आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब माहिती असायला पाहिजे. कोणत्याही जिथे तुम्हाला हे राष्ट्रीय केमिकलचं खत मिळतं, RCF म्हणतात त्याला, तिथे तुम्ही जर नुसतं सांगितलं की मला माझी जमीन तपासायची, की 15 दिवसात तुम्हाला तुमचा रिपोर्ट मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेंद्रिय कर्ब किती आहे हे तुम्हाला कळू शकेल. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या महासंघानं सातत्यानं शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला आणि शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षणं आयोजित करत शेती क्षेत्रातल्या विविध बदलाची, तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्यातूनच नवतंत्रज्ञान, नवी माहिती शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचली. सत्यम शिवम सुंदरम हे तत्व नुसती घरामध्ये फ्रेम करून लावण्यासाठी नाही. सत्यम शिवम सुंदरम हे आपल्याला शेतीत पण उतरवायला पाहिजे. आणि SRT ह्या तंत्रामध्ये आपल्याला हे सत्यम शिवम सुंदरम ही जी तंत्र आहेत ही फार सहजपणे आपल्याला त्याच्यामध्ये राबवता येतात. आपणही आपल्या जमिनीचं माती परीक्षण करा, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवा आणि आपली जमीन जिवंत ठेवा. कृषी समृद्धीची गुरु किल्ली. आमची माती आमची माणसं. ठिबक सिंचनाचा दुसरा फायदा आहे की क्षारयुक्त पाण्याचा वापर आपण ठिबक सिंचनाद्वारे करू शकतो. आता शेतकरी बंधूंनो, बऱ्याच क्षेत्रामध्ये, लाभ क्षेत्रामध्ये पाणी जे असतं ते क्षारयुक्त असतं. पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा मराठवाड्याच्या काही भागामध्ये क्षारीय पाण्यामुळे जमिनीचा पोत खराब झालेला आहे, जमिनीची जी उत्पादकता आहे ती कमी झालेली आहे. तर अशा ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर आपल्याला करता येतो. पाटपाणी पद्धतीमध्ये जेव्हा आपण पाणी देतो त्या ठिकाणी पाणी दिल्याच्या 5 ते 6 दिवसानंतर जेव्हा पिकांना पाण्याची गरज असते त्यावेळी केशार्कषणाने जे मुळांच्या कार्यक्षम कक्षेचे जे पाणी आहे ते वर येतं
आणि ते पाणी वर येताना त्या पाण्याबरोबर क्षार सुद्धा वर येतात. हे जे क्षार असतात हे मातीच्या बारीक पोकळीमध्ये साचतात आणि कालांतराने मातीची जमिनीची जी नैसर्गिक निचरा क्षमता आहे ती हळूहळू कमी होत जाते. पण ठिबक सिंचनामध्ये थेंब थेंब पाणी पद्धती म्हणजे ठिबकून जे पाणी निघण्याचा जो वेग असतो तो नेहमी जमिनीत पाणी मुरण्याच्या वेगापेक्षा कमी असतो. त्यामुळे जे पाण्यातील क्षार असतात ते नेहमी विरघळलेले असतात आणि विरघळल्यामुळे ते नेहमी मुळांच्या कार्यक्षम कक्षेपासून दूर लोटले जातात आणि त्यांचा कुठलाही प्रकारचा अनिष्ट परिणाम त्या पिकांवर होत नाही. हे एक फार महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे ठिबकच्या वापरामुळे पिकांची उत्पादकता वाढते आणि लाभ क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ठिबकचा वापर करणं गरजेचं आहे. ठिबकचा तिसरा महत्त्वाचा फायदा आहे मित्रांनो खतांचा वापर. प्रचलित पद्धतीमध्ये आपण खतं फुकून देतो किंवा खतं पेरून देतो आणि त्यानंतर आपण पाटपाणी पद्धतीने पाणी देतो. पण जेव्हा आपण पाणी देतो तर पाण्यासोबत खतं सुद्धा खोलवर मुरून जातात आणि पिकाच्या कार्यक्षम कक्षेपेक्षा ते जर खोल गेले तर त्यांचा वापर पिकाला काही होत नाही. आपल्या सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाटतं की आपण खतं शिफारशी खत मात्रेप्रमाणे दिले पण त्याचा जो वापर आहे खताची जी वापर क्षमता आहे ती कमी असते. प्रचलित पद्धतीने खतं दिल्यानंतर खताची क्षमता फक्त 30 ते 35% पर्यंत असते. ठिबक सिंचनामध्ये फर्टिगेशन ही एक सोय आहे. विद्राव्य खतं आपल्याला फर्टिगेशनच्या माध्यमातून पाहिजे तेवढे विभागून करता देता येतात, पाहिजे तेव्हा आपल्याला ते देता येतात. तर अशा पद्धतीने आपल्याला खतं विभागून देता येतात आणि ठिबकून जे पाणी निघतं ते एक ठराविक क्षेत्रामध्येच ओलावा करतं. त्यामुळे खतं सुद्धा एक ठराविक क्षेत्रामध्येच पोचतात आणि हे ठराविक क्षेत्र म्हणजे मुळांची कार्यक्षम कक्षा. त्यामुळे मुळांना त्याचा वापर करता येतो आणि खताची कार्यक्षमता 70 ते 75% आपल्याला फर्टिगेशनमध्ये मिळते आणि उत्पादकतामध्ये फर्टिगेशन केल्यामुळे वाढ साधारणतः 40 ते 45% पर्यंत उत्पादन वाढून आपल्याला मिळू शकतं. ठिबकचा एक अजून फायदा आहे की ठिबक वापरल्यामुळे आंतरमशागतीवरील खर्च कमी होतो. ठिबकचा फळबागांसाठी डाळिंब, संत्रा, लिंबू किंवा केळी किंवा इतर फळबाग, आंबा, नारळ या पिकांसाठी जर वापर केला तर हे बऱ्यापैकी लांबवर लागलेले असतात, 6x6 मीटर, 5x5 मीटर. तर पाटपाणी पद्धतीमध्ये आपल्याला सगळं पूर्ण पट्टा ओला करायचा असतो आणि त्यामुळे पाण्याचा अपव्यय असतो. पण ठिबकमध्ये एक ठराविक मर्यादित क्षेत्रच ओलं केलं जातं आणि त्यामुळे त्या मर्यादित क्षेत्रावरतीच तणांचा प्रादुर्भाव जाणवतो. इतर क्षेत्रावरती तणांचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत नाही आणि त्यामुळे त्या तणांवर होणारा जो खर्च आहे तो कमी होतो. आंतरमशागतीवरती होणारा खर्च आहे तो कमी होतो. ठिबक वापरल्यामुळे मजुरांची बचत होते, कारण सिंचनासाठी जे काही मजूर आपल्याला लागतात त्यांची बचत होते. खत देण्यासाठी जे आपल्याला मजूर लागतात त्यांची बचत होते. कुठल्याही वातावरणामध्ये आपल्याला खत देता येतात. ते वैशिष्ट्य असे की गुणवत्तेमध्ये वाढ होते. डाळिंब किंवा द्राक्ष किंवा पेरू, केळी हे अशा प्रकारचे जे फळं आहे किंवा टोमॅटो, भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक ह्या सगळ्या पिकांमध्ये असं जाणवलं आहे की पिकाच्या कालावधीमध्ये घट होतो. कारण की पिकाच्या सुरुवातीपासून शेवटच्या अवस्थेपर्यंत पिकाला कधीच पाण्याचा ताण जाणवत नाही. माती नेहमी वापसा स्थितीवरती असते, त्यामुळे त्याची जी वाढ आहे ती जोमदार होते आणि त्यामुळे त्याची पिकाची जी कालावधी आहे त्याच्यामध्ये घट होते आणि त्याचबरोबर त्याच्या गुणवत्तेमध्ये पण वाढ होते. ठिबकपासून जे डाळिंब आहे किंवा ठिबकपासून जे काही फळं आहे, आंबे आहे, त्यांना चांगला बाजारभाव मिळतो. हे सुद्धा एक शेतकरी बंधूंनो ठिबकचं एक वैशिष्ट्य आहे. ठिबक सिंचन पद्धतीच्या फायद्यासोबत त्यातील दोष किंवा तोटे जाणून घेतले की त्यावर उपाय करणं सोपं ठरतं. ऊस महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने घेणारं पीक आहे. पण महाराष्ट्र राज्यामध्ये विविध पिकांच्या लागवडीखाली जे क्षेत्र आहे 230 लाख हेक्टर, त्यापैकी ऊसाचा वाटा फक्त 4 ते 5% म्हणजे 6 ते 7 लाख हेक्टरच आहे. पण जे उपलब्ध पाणी आहे त्याचा 65 ते 70% वापर फक्त ऊसासाठी केला जातो. असं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे निष्कर्ष आहे की ऊसासाठी जर 1 हेक्टर पाणी जर वाचवलं गेलं तर त्यामध्ये 5 हेक्टर गहू असे उत्पन्न होऊ शकते. तर त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर ऊसामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे.
प्रचलित पद्धतीने ऊसामध्ये साधारणतः 250 ते 300 सेंटीमीटर पर्यंत पाणी लागतं. त्याचवेळी जर ठिबक सिंचनाचा वापर आपण केला तर साधारणतः 100 ते 125 सेंटीमीटर पर्यंत ऊसामध्ये पाणी लागतं ठिबकद्वारे. त्यानंतर जर सबसर्फेस इरिगेशनचा जर वापर केला, भूपृष्ठ निचरा प्रणालीचा भूपृष्ठ सिंचन प्रणालीचा जर वापर केला तर हेच पाण्याची जो वापर क्षमता आहे ते 50 सेंटीमीटर पर्यंत कमी होऊ शकते. म्हणून जास्तीत जास्त ऊस शेतकरी बांधवांनी ठिबक सिंचनाखाली आपल्या ऊसाची शेती आणणं अत्यंत गरजेचं आहे. अधिकाधिक उत्पादन मिळावं ही प्रत्येक शेतकऱ्याची अभिलाषा असते. त्या सर्वांसाठीच ठिबक सिंचन पद्धत कमी पाण्यामध्ये जास्तीचा फायदा देऊ शकेल. सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या क्षेत्रामध्ये पाटपाणी प्रचलित पद्धती कमी करून मोठ्याच प्रमाणावरती ठिबक सिंचनाचा अवलंब करायला पाहिजे.